तर भोसरीतील गॅलेक्सी इंडस्ट्रीत भीषण आगीची घटना घडली आहे। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। आगीवर नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी टळली। दोन वाजून 39 मिनिटांनी पिंपरी मुख्य अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात गॅलेक्सी इंडस्ट्रियल इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आग लागल्याची वरती प्राप्त झाली। वरती आल्यानंतर आमचे मुख्य अग्निशमन केंद्रासह 2 स्टेशनच्या गाड्या या ठिकाणी रवाना करण्यात आल्या। सध्या आग नियंत्रणात आहे। ह्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि कोणी जखमी नाही आतापर्यंत। काय अंदाज आहे आणि कशाची कंपनी होती? काहीतरी ऑइल आणि अजून पूर्ण माहिती भेटली नाही आपल्याला, पण ऑइल सध्या आहे आणि सिक्युरिटी केबिन स्टार्टला गेटवरती आहे। त्या सिक्युरिटी केबिनला पहिल्यांदा आग लागली आणि नंतर आग पुढे गेली अशी प्रथमदर्शी माहिती आपल्याला मिळाली। कोणी इंजर्ड नाहीये। तर कल्याणमध्ये डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय। यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। भानू ज्योत हॉस्पिटलमधील ही धक्कादायक घटना आहे। आणि तेथील जे ऑन ड्युटी डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांच्याबरोबर त्याने तो त्या प्रिस्क्रिप्शन बद्दल माहिती घेत होता आणि त्याच वेळेस तो त्यांना आरोतुरे करत होता। म्हणून डॉक्टरांनी त्याला विचारलं, तू आरोतुरे का करतोय? मी तुला तर आवाजावं करतोय। आणि याच्यावरून त्यांच्यात बोलाचाली झाली आणि त्यातून विनीत देशमुख याने डॉक्टरांना मारहाण केलेली आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पण रेकॉर्ड झालेलं आहे। आणि या बाबतीत डॉक्टर जयस्वाल यांनी कोळसवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विनीत देशमुख याच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन ऍक्ट कलम 3(4) व भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पेशंटला मी तपासत होतो। पेशंटचं नाव होतं जयवंत देशमुख। ठीक आहे, तो फॉलोअपला आला होता। त्याचा बरगडा फ्रॅक्चर होता। त्याचा मुलगा आला होता। मी पेशंटला नीट सर्व समजून सांगत होता, पण त्याचा मुलगा तोच गोष्ट मला 10 वेळा विचारत होता ना, आणि तू मध्ये बोलत होता। मी त्याला ऑलरेडी 10-15 वेळा सर्व एक्सप्लेन केलं। परत तो मला तू करून बोलत होता, मला हे नीट सांग, औषध कसं घ्यायचं ते नीट सांग। मी ऑलरेडी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलंय आणि मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही मला तू कशाला करताय? तर तुम्हाला बोला तू काय मोठा डॉक्टर लागलाय का? आणि मला शिव्या गाडी देत होता तू, असं आहे। पण तो बाहेर गेला आणि येऊन मला मारायला सुरू केलं। यानंतर पाहूयात पुढची बातमी। समुद्रात मोठ्या प्रमाणात वारे आणि उंच लाटांमुळे मासेमारी करणं अशक्य झाल्यानं गुजरात राज्यातील तब्बल 60 पेक्षा अधिक मासेमारी नौकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आनंदवाडी बंदरात आश्रय घेतलाय। या नौकांवरील खलाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागाने त्यांना तात्पुरता आश्रय दिलाय। समुद्रातल्या उंच लाटा तसेच वादळी वाऱ्यामुळे बऱ्याचशा परराज्यातल्या तसेच आपल्या ज्या विविध बंदरातली नौका या आश्रयासाठी आपल्या देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुजरातच्या ज्या नौका आहेत ते साधारण 60 ते 70 नौका ह्या आपल्या देवगड बंदरात आज रोजी दाखल झालेल्या आहेत। या अडचणीच्या वेळेमध्ये आपण त्यांना मदत करतोय आणि बऱ्याच नौकांचे हे इंजिनची कामे तसेच विविध कोणाचे फायबर निघालेले आहेत। मुंबईच्या सुद्धा नौका इकडे आपल्या बंदरात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।